अहो जरा बघा कोण आलंय. अरे तुम्ही या या. नमस्कार भाऊजी. अगं दादा आलेत ग. या 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 आत्या आत्या. अगं फक्त पाणी काय, चहा कॉफी पण विचारतात ना. हो पण दादा तू आज अचानक येणं केलंस. अगं काही नाही ग, काल मी हिला कॉल केला होता ना रात्री, तेव्हा जरा तिचा आवाज जड वाटला मला. रडली का माझी बहीण काल? अहो नाही हो, ते जरा माझाच गैरसमज झाला होता म्हणून ते छोटीशी भांडणं झाली. माझी बहीण काय मी जेवण करणार नाही वगैरे असं म्हणते का? नाही हो. मग तुमच्यामध्ये आणि तुमच्या आईमध्ये भांडणं वगैरे लावून देते का? छे छे छे. मग आपण वेगळे राहूयात, आई बाबांसोबत नको असा वगैरे हट्ट करते का? अहो नाही. मग एका टिपिकल नवऱ्याला आवडणार नाही तशी कोणतीच गोष्ट जर माझी बहीण करत नसेल, मग ती का रडली या घरात काल? अहो पण आता सगळं ठीक आहे. हो हो दादा आता सगळं ठीक आहे. हो ना, आता सगळं ठीक आहे ना. हा मग चांगलं आहे. खूप प्रेम करते माझी बहीण तुमच्यावरती. तिकडे माहेरी येते ना तेव्हा फक्त तुमचंच कौतुक करत असते. आमच्यासोबत असताना कधी रडली नव्हती ना, तिला बघितलेच नव्हते आम्ही तिचे अश्रू. पण काल अचानक तिचे हुंदके ऐकले तर मग राहवलंच नाही, आलो निघून. अहो सॉरी सॉरी. अहो सॉरी वगैरे कशाला. आम्हाला तर उलट तुमचा दोघांचा संसार सुखाने नांदताना बघायचंय. बाकी सगळं कसं सुरू आहे? छान. तुमचा बिझनेस कसा चालू आहे? हो, बिझनेस एकदम छान, सगळं प्रॉफिट मध्ये आहे. इतका पैसा येतोय की कुणालाही मी आरामात सांभाळू शकतो आयुष्यभर. म्हणजे काही नाही, काळजी घ्या माझ्या बहिणीची. बरं चला निघतो मी. आणि भाऊजी, एका भावाची हात जोडून विनंती आहे तुम्हाला. बाबा आणि मी हिला खूप जपलंय. अश्रू हिचे खूप महाग आहेत. पुन्हा तिची चूक नसताना तिचा जड आवाज माझ्या कानावरती पडता कामा नये. आजवर तुम्ही सुखाने संसार केलात, ह्या पुढेही करा. ए तू त्यांना तो किस्सा सांगितलास, एक कॉलेज मधला टपोरी मुलगा तुझ्या मागे लागला होता, ते तू येऊन मला सांगितलंस नाही? तुम्ही आज संध्याकाळी हिला घेऊन फिरायला जा, तेव्हाच सांग. येतो मी. दादा जेवून जा ना. कालचं अजून पचलं नाही आहे अगं, जेवण नाही जाणार. येतो भाऊजी. उमा, कालच्यासाठी पुन्हा एकदा सॉरी. पण तुझा भाऊ. दादा मला नेहमी म्हणायचा की आपले बाबा जशी आईची काळजी घेतात ना, तसा काळजी घेणारा तुला नवरा भेटला पाहिजे. आणि तुम्ही घेता हो माझी काळजी. अगं पण तो माझ्याशी फक्त बोलत होता की मला धमकी देत होता, तेच मला कळलं नाही. त्याला माहिती आहे ना माझं तुमच्यावर प्रेम आहे, म्हणून फक्त त्याचं तोंड चाललं. आणि जर माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर? दादा मगाशी म्हणाला ना तो कॉलेज मधला टपोरी मुलगा, या त्याचा किस्सा सांगते तुम्हाला.